नमस्कार मंडळी. आज मुंबईचा शीर्षिकर ज्ञानेश्वर अस्वले साहेब यांच्याशी हितगुज करताना आहेत. आणि आता जो सुवर्ण क्षण आहे, महाराष्ट्र केसरी 68वी महाराष्ट्र केसरी जे देदीप्यमान सगळ्यांचे डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे, त्या अनुषंगानं त्या निमित्तानं आज आम्ही एकत्र थोडेसे हितगुज करतोय. अस्वले साहेब नमस्कार. नमस्कार. कुस्ती क्षेत्राला अगदी गावागावापर्यंत लहान लहान मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही कष्टाने केलेलं आहे. एक कौतुक करण्यासारखं काय की तुम्ही घरादाराचा जो त्याग केलेला जो आहे ना, तो आम्हाला अगदी मन दिल को छू जाता आहे. एवढे दिवस बाहेर राहून आणि खरोखर कष्ट आहे, त्याचं प्रामाणिकपणे फळ मिळतंय. आता ह्याविषयी बोलायचं म्हटलं, आजच्या 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आज 4 दिवस झालेले आहेत. आणि चौथा दिवस जो होता महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातला जो आजचाचा होता, एकूण 5 महाराष्ट्र केसरी आज आपण इथं बघायला मिळतो. त्यातले मला वाटतं 3 महाराष्ट्र केसरी बाहेर पडले. तसे 6 महाराष्ट्र केसरी होते. दादा शेळके म्हणजे आता 5 महाराष्ट्र केसरी कुस्तीला होते. हा, 6वा दादा शेळके थोडं बाहेर तर पडले. थोडक्यात आजच्या लढतीविषयी, थोडक्यात कालच्या विषयी सांगा. आणि म्हणजे कारण अनपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळाला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि जयदीप पाटील यांची जी काय अनपेक्षित होती, इतक्या सहजासहजी आणि इतक्या कमी वेळात ती कुस्ती निघेल वाटलं नव्हतं. काय वाटतं आपल्याला? नाही, नक्कीच. आणि सर्वांचं एक अंदाज होता की पृथ्वीराज मोहोळ हे विजयी होतील. कारण काय, जयदीप पाटील हे पडद्यामागचे हिरो आहेत. ते कधी ब्लॅक हॉर्स म्हणतात. ते कधी तुम्हाला मैदानी दिसलेले नाही. त्याचं एकच कारण आहे की ते वर्षभर महाराष्ट्र केसरी टार्गेट ठेवून प्रॅक्टिस करायचे. तसे विश्वासदादा हरगुले, त्यांचे चुलते आमदार नारायण आबा पाटील यांचं खूप मोठं स्वप्न आहे. आणि असेच किरण होते की जयदीप पाटील यांच्याकडनं आपल्या तालमीला, आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळेल. त्या दृष्टीनं आत्मविश्वास होता त्यांचा. फक्त पुढं प्रसिद्धीला येत नाही ते. आणि कधी बऱ्याचदा जातो मी तालमीत, जयदीप पाटील कधी व्हिडिओच्या नादाला लागत नाही. आपलं फोकस टार्गेट ठेवतात. आणि त्याच अंदाजानं पृथ्वीराज मोहोळ वाटत होते सगळ्यांना, मला पण वाटत होतं. कारण की परफॉर्मन्स चांगला आहे पृथ्वीराज. किमान 90% लोकांचं मत असं होतं की पृथ्वीराज मोहोळ जे आहेत पैलवान ते पुढे जातील. पण धक्कादायक निकाल लागला, वेगळा निकाल लागला. हा. आणि ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी पृथ्वीराज मोहोळनं पैलवान आपल्या शिवराज राक्षीवरचा डाव होता, जी ऍक्शन होती, जी पोज होती, तीच पोज जयदीप पाटलाची होती, सेम तीच होती. तर आणि ह्या कुस्तीमध्ये ते विजय झालेले जयदीप पाटील. आणि आता झालं मॅट विषयी. पण आता जर म्हटलं आखाडा जो मातीचा आखाडा जो आहे, लाल मातीचा आखाडा आहे, ती जी काही लढत होणारी आहे, मला वाटतं हे ऐतिहासिकच ठरणार आहे ही. कारण यापूर्वी पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान सिकंदर शेख यांची 2 वेळा लढत झाली. एक म्हणजे सोन्याच्या गदेची राहुरी अहिल्यानगर या ठिकाणची झालेली. त्या ठिकाणी सोन्याच्या गदेचे मानकरी आमचे गावकर महेंद्र गायकवाड पैलवान महेंद्र झालेले. आणि दुसरी ठीक झाली ती याच्या वेळेस कोथरूडला. हां, तर आजची जी आहे जी लढत, त्याविषयी काय मत वाटतंय? कारण प्रामाणिकपणे जर मी म्हटलं, आमच्या गावाला सपोर्ट करेन. नाही की नाही. पण कसं आहे, ते व्हिडिओ तुम्ही गाववाला कौतुक केलं पाहिजे. युट्यूबर म्हटलं तर मी माझं मत आहे, माझ्यासाठी सगळेच आहे, युट्यूबर साठी सगळे सारखे आहेत. कोणी आलं तरी आमच्यासाठी आहे. कारण ही युट्यूबर साठी ही पर्वणी आहे. आणि कुठे भेदभाव आपण काय करणार? जो गुणवान चांगला पलवान आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि निरपेक्षपणाने काम केलं पाहिजे. आम्ही करतो. पण शेवटी कसं आहे, पडद्या मग आता मी जरी बोलत नसलो तरी माझा कुठला तरी पलवानच्या हातावर असतोय. आणि तसं माझं दोन्ही पण आवडती पलवान आहेत. सिकंदर शेख बी आहेत, महेंद्र गायकवाड पण आहेत. त्याबद्दल या कुस्तीबद्दल मी कधीच काय म्हणजे आशा ठेवत नाही हेच विजय झालं पाहिजे, तेच विजय झालं पाहिजे. दोन्ही आपले आहेत, आपल्यावर प्रेम करणार. ज्याचं कष्ट आहे तो महाराष्ट्र केसरी होणार. तसं बघायचं झालं तर महेंद्र गायकवाड ही तगडे पडतात. कारण वजन ताकद, हत्तीची ताकद आहे. कारण मागचा जो इतिहास बघितला, जर त्याच्यावर जर अभ्यास करून सिकंदर जर समजा टेक्निक बाबा महेंद्र कशी कुस्ती कशा पद्धतीनं बाजू देऊन आपण त्यात विजय मिळवा ह्याचा अभ्यास केला. कधी काय होते, आता शुभम शिदनाळे आणि शिवा चव्हाण, वजन शुभम शिदनाळे रवी चव्हाणचं भरपूर डिफरन्स आहे. मला वाटतं बऱ्याच जणांना वाटतं की शुभम शिदनाळे विजय होते, पण एवढं कमी वजन असून शुभम शिदनाळे सारख्या बलदंड ताकदीच्या पलवानावर विजय मिळू शकतात. तर मग ह्यात पण असं होऊ शकते. त्यामुळे अंदाज सांगू शकत नाही. सफलता किती स्पीडमध्ये डाव करतोय आपण, किती क्षणात हे करतोय, त्याच्यावर अवलंबून आहे. कारण अनेक उदाहरणं आहेत
त्यामुळे ह्या कुस्तीबद्दल कधी काय आपण सांगू शकतो? कारण शिवा चव्हाण जो आहे तो आपल्याला माहित आहे धक्कादायक निकाल देण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे ती लढत आपण बघितली. पण आजच्या जी लढत आहे ती ऐतिहासिक होणार आहे, चुरशीची होणार आहे. लाखो करोडो कुस्तीप्रेमी शौकीनांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. काळजाचा ठोका चुकवेल ही अशी आजची माती विभागातली लढत होणार आहे. आणि नक्कीच थोडं यातनं एक संदेश पण प्रेक्षकांना आहे की आज कुस्तीला जे दिवस आलेले आहेत आयोजकामुळे आलेले आहेत त्यांचं आधी कौतुक केलं पाहिजे. आज एवढी जी स्पर्धा आहे, तुफान गर्दी होती पहिल्या दिवसापासून. तसा इतिहास बघितला 1-2 दिवस गर्दी नसते, तिसऱ्या चौथ्या दिवशी गर्दी एक होते. परंतु या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून गर्दी झाली आणि कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये प्रेक्षक बैलगाडा क्षेत्राकडं दुसऱ्या क्षेत्राकडे वळलेलं. पण ह्या पहलवानामुळं आणि सर्वच पहलवान महाराष्ट्रातले खेळल्यात त्यामुळं पब्लिक हे प्रचंड आलेली आहे आणि आयोजकांनी खूप चांगलं बक्षीस ठेवलेलं आहे. बसायला जागा नव्हती, त्यामुळं आयोजकाचं पहिल्यांदा कौतुक आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहास आहे ह्या कुस्ती क्षेत्रातल्या ज्या काही स्पर्धा होतात ह्या महाराष्ट्र केसरीच्या ती 2026ची जी 68वी जी महाराष्ट्र केसरी आहेत श्रीयुत आपले रामकृष्ण अण्णासाहेब सातव पाटील यांनी जे आयोजित केलेले त्याच्यामुळे देखील लोकवर्ग जो काय आहे तो लाखोंच्या संख्येने इकडे वळेल. कारण बक्षिसं जी आहेत ती भरभरून दिलेली आहेत. एकही पैलवान नाराज होऊन या ठिकाणी गेलेला नाही आहे. मोठी बक्षिसं दिलेली आहेत. तर आपल्या मुंबईचा शीर्षिकर या यूट्यूब चॅनलसाठी प्रसिद्ध यूट्यूबर ज्ञानेश्वर अस्वले साहेब आपल्याला लाभले या ठिकाणी. त्यांच्याशी थोडंसं हितगुज करता आलं तर आपण त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून आणि सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सच्या माध्यमातून त्यांचे आभार मानूया. धन्यवाद. पहिल्यांदा तुम्ही मला संधी दिला त्याबद्दल तुमचं खरं मनापासून आभारी आहे मी. आणि तुम्हीच पण माझ्याप्रमाणे पण तुम्ही खूप कष्ट करता. आम्ही तर ठीक आहे ग्रामीण भागात राहतोय, तुम्ही मुंबईसारख्या ट्रॅफिक असणाऱ्या मेट्रो सिटीमध्ये राहताय, बाहेर पडणं सुद्धा 2-2 तास जातंय. त्यातनं तुम्ही सुविधा नाही, तुम्ही गाडी नाही, तरी पण बसनं ज्या पद्धतीने मी प्रवास करतो त्या पद्धतीने तुम्ही करता. नक्कीच तुम्हाला हे क्षेत्र एक दिवस खूप मोठं करेल हे माझं शब्द असणार. कारण आहे लाल मातीशी जो प्रामाणिक राहील ना त्याची लाल मातीची नाळ कधीही तुटत नाहीये. तर आपण अशीच राहा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद.